हालेलुया हालेलुया। लूक 2:8-11 लूक 2:8 त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते। वचन तेव्हा प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला। प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली। वचन 10 तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद स्वर्गलोकात होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो। वचन 11 की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। वचन काय सांगते पहा, ज्या वेळेला प्रभू येशूचा जन्म झाला त्याच वेळेला मेंढपाळ आपली मेंढरे चारत होती जंगलामध्ये, रानामध्ये। अशा वेळी प्रभूचा दूत तिथे प्रगट झाला। तेव्हा त्या मेंढपाळाला भीती वाटली, परंतु प्रभूच्या दूताने म्हटले, भिवू नका, कारण संपूर्ण जगाला जो आनंद होणार आहे तो आनंद म्हणजे ख्रिस्त, तो जन्मलेला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे आणि तो दाविदाच्या गावात बेथलेम गावात जन्मलेला आहे। आता पहा वचन काय सांगते, ज्या दिवशी प्रभूचा जन्म, ज्या रात्री प्रभूचा जन्म झाला त्या रात्री त्यावेळी मेंढपाळ जेव्हा तिथे मात्र आपले कळप चारत होते तेव्हा देवदूताने म्हटले, संपूर्ण जगाला जो आनंद होणार आहे तो आनंद म्हणजे प्रभू येशू याचा जन्म झालेला आहे। आता प्रभू येशूच्या जन्माने सर्वांना आनंद प्राप्त झाला। प्रभूच्या जन्मापूर्वी मनुष्य दुःखात, संकटात, समस्यात, निराशात, आजारात आणि विकारात होता। या सर्वातून मनुष्याला सुटका देण्यासाठी प्रभू येशूने या सृष्टीमध्ये जन्म घेतला। प्रभूचा जन्म म्हणजे साऱ्या जगाचा आनंद। पण आपल्याला प्रभू येशूने आनंद तर दिला, पण प्रभू येशू कोणकोणत्या दुःखाचा सामना करत होते हे आपण बायबलद्वारे पाहू। ज्या वेळेला प्रभूचा जन्म झाला तेव्हा देवदूत प्रभूची स्तुती करत आहे, सुवार्तेची घोषणा करत आहे की संपूर्ण जगाला आनंद होणारा जन्म ख्रिस्ताचा झालेला आहे। आनंद देणारा प्रभू येशू जन्मलेला आहे हे मात्र देवदूताने त्या मेंढपाळांना सांगितले। अगदी ही सुवार्ता सर्व ठिकाणी पसरायला सुरुवात झाली ख्रिस्ताच्या जन्माची। परंतु प्रभू येशूचा जन्म नक्की कशासाठी झाला, का झाला आणि मात्र प्रभूचा जन्म झाल्यानंतर प्रभू येशूने कोणकोणत्या परिस्थितीचा सामना केला ज्याद्वारे आपल्याला ह्या गोष्टी कळतील की ख्रिसमस या दिवशी आपण काय केलं पाहिजे। बघा, ख्रिसमस या दिवशी लोकांकडे आता काय चाललं असेल, खा प्या मौज मजा सर्व चालले असेल, प्रोग्राम मात्र किंवा पार्टी ठेवणे, प्रोग्राम करणे, नाच तमाशा, खाणे पिणे करणे, अगदी याच्यामध्ये मनुष्य गुंतलेला आहे। प्रभूला बाजूला, पण प्रभूच्या नावावरून मात्र खाणे पिणे, नाच तमाशा या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत। काय बायबल हेच सांगत आहे का? ख्रिसमसचा अर्थ नक्की काय आहे, प्रभूचा जन्म कोणत्या कारणाने झाला आणि प्रभूचा जन्म झाल्यावर प्रभूने कोणकोणती दुःख सोसली हे आपण आता पाहणार आहोत। पहिली गोष्ट, प्रभूचा जन्म का झाला? हालेलुया। वचन सांगते मत्ते 1:21-23 वचनापर्यंत, आपल्या प्रजेला पापापासून तारण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणार होता। मनुष्य पापाच्या बंधनामध्ये होता, पापामध्ये सापडलेला होता। या पापामुळे मनुष्याचा अंत, मनुष्याचा नाश होत चालला होता। मनुष्य अधोलोकामध्ये, नरकामध्ये चाललेला होता पापाच्या द्वारे। मनुष्याचा उद्धार होऊ शकत नव्हता आणि त्यासाठी, मानवाच्या उद्धारासाठी, मानवाच्या तारणासाठी, मानवाला पापातून मुक्त करण्यासाठी प्रभू येशूने या पृथ्वीमध्ये, या जगामध्ये जन्म घेतला। तुमच्यासाठी, माझ्यासाठी, या जगातल्या प्रत्येक मानवासाठी प्रभू येशूने जन्म घेतला, आपल्या तारणासाठी। आपण पापातून मुक्त केले जावे आणि आपला उद्धार व्हावा, आपले तारण व्हावे, यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जन्म घेते की ज्याद्वारे आपली बंधने तुटली जावी, आपले मार्ग मोकळे व्हावे, आपल्या समस्येतून आपल्याला मुक्तता मिळावी। म्हणून ख्रिस्त जन्म घेते आपल्या उद्धारासाठी,
जगण्यासाठी आणि आपल्या तारणासाठी आपल्या प्रत्येकांचा उद्धार व्हावा आणि आपल्या प्रत्येकांचे तारण व्हावे म्हणून. वचनसंत योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 3 अध्याय 8 वचनात, पाप करणारा सैतानाच आहे, कारण सैतान पारंपापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी प्रभू येशूचा जन्म झाला. कारण संपूर्ण मनुष्य सैतानाच्या गुलामगिरीमध्ये सापडलेला होता, सैतानाच्या बंधनामध्ये सापडलेला होता आणि त्यामुळे मनुष्याचा नाश होत चाललेला होता. तरी सैतानाची कृत्य, सैतानाच्या गोष्टी नष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने जन्म घेतला. जे पाप आहे, जे वाईट आहे, जे चुकीचे आहे ते नष्ट करण्यासाठी आणि मानवाला सैतानाच्यातून सोडविण्यासाठी प्रभू येशूने या पृथ्वीमध्ये जन्म घेतला. हालेलुया. प्रभूच्या जन्माने सर्वांस आनंद तर झाला. प्रभूच्या जन्माने मात्र लोकांच्या जीवनामध्ये आनंद घडला गेला आणि दुःख दूर झाले. पण प्रभूच्या जन्माच्या द्वारे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. पुढे वचनसंत प्रभूचा जन्म का झाला? गलतीकरास पत्रामध्ये 4 अध्याय 4 वचनात, परंतु कालाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा होता. वचनसंत कालाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. कालाची पूर्णता म्हणजे ख्रिस्ताचा जन्म आहे हे स्पष्ट होण्यासाठी, की काल पूर्ण होतंय हे स्पष्ट करण्यासाठी प्रभू येशूचा जन्म झाला. की आता मानवाने तयार व्हायला हवे, देवाच्या राज्याकडे वळायला हवे. प्रभू येशूने पण म्हटले मार्क 1:15, कालाची पूर्णता झालेली आहे, देवाचे राज्य जवळ आलेले, पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. प्रभूने म्हटले कालाची पूर्णता झाली आहे. प्रभूच्या जन्माच्या वेळी कालाची पूर्णता झाली. प्रभूच्या जन्माच्या वेळी या काळाची पूर्णता झाली आणि मात्र मानवाला एक संधी दिली तयार राहण्यासाठी, स्वर्गीय राज्यात जाण्यासाठी. प्रभूचा जन्म कालाची पूर्णता करत आहे आणि मानवाला तयार राहण्यासाठी, सावध राहण्यासाठी शिकवत आहे की आता मनुष्याने देवासाठी, स्वर्गासाठी तयार राहायला हवं, तर आता कालाची पूर्णता झालेली आहे. म्हणून प्रभूच्या जन्माच्या द्वारे कालाची पूर्ण रीतीने पूर्णता झाली. प्रभूचा जन्म मानवाचा उद्धार आहे, मानवाचे तारण आहे, त्याला पापातून मुक्ती करत आहे माणसाला. परंतु ज्या वेळेला प्रभूचा जन्म झाला तेव्हा प्रभूने कोणकोणती दुःखे सोसली पहा. लूक 2:6-7. अगोदर 2:1 वचनापासून पाहतो, जेव्हा मात्र पवित्र माता मरिया गरोदर होती, की मात्र अशी नावनिशी करण्यात आली होती की प्रत्येकाने आपापल्या गावी जाऊन मात्र आपापली नावनिशी करावी. संपूर्ण वचन काय सांगते पहा, संपूर्ण जगाची त्यावेळेला नावनिशी करण्यात येणार होती आणि कैसर ऑगस्टीन यांनी ही आज्ञा केली होती की संपूर्ण जगाची ही नावनिशी केली जावी. संपूर्ण जगाची. मग जो मनुष्य ज्या ज्या गावात जन्मलेले त्या गावात जाऊन तो आपली नावनिशी करणार होता आणि प्रभूच्या जन्माच्या वेळी संपूर्ण जगाची नावनिशी केली जाणार होती. आणि ह्या वेळेला आता पवित्र माता मरिया गरोदर आहे. योसेफ बेथलेम यहुदातला असल्या कारणाने, दाविदाच्या कुलातला घराण्याचा असल्या कारणाने योसेफाला त्या ठिकाणी जायचे होते. म्हणून तो आपली पत्नी पवित्र माता मरिया हिला आपल्या बरोबर घेऊन जाते. या गरोदर परिस्थितीमध्ये पहा, विचार करा, या गरोदर परिस्थितीमध्ये ती बेथलेम यहुदात जाते, प्रवास करत आहे या गरोदर स्थितीमध्ये. आणि मात्र गाले नाझरेताच्या गावातून ते बेथलेम गावामध्ये जाते. तिकडे गेल्यानंतर मात्र वचन सांगते की या पवित्र माता मरियेचे दिवस पूर्ण भरले. दिवस भरल्यानंतर आता प्रसूतीची वेळ आली होती. परंतु पवित्र माता मरियेला उतरशालेमध्ये जागा नव्हती. कारण उतरशाला जागा का नव्हती? लोक आल्यामुळे संपूर्ण उतरशाला भरून गेल्या होत्या लोकांनी. त्यामुळे उतरशालेमध्ये सुद्धा जागा नव्हती.
उतारशाला म्हणजे जिथे उतरण्याची जागा, थांबण्याचे ठिकाण. जेव्हा लागून कोणी प्रवासी यायचे तेव्हा या उतारशालेमध्ये थांबायचे. आता ही उतारशाला सुद्धा पूर्ण लोकांनी भरून गेली होती आणि तिकडे सुद्धा या पवित्र माता मरियेला आणि योसेफाला जागा नव्हती आणि तिची तर प्रसूतीची वेळ आली होती आणि कोणी सुद्धा तिला आपल्या घरात घेण्यासाठी सुद्धा तयार नव्हते. अशा वेळी मात्र कुठेही जागा मिळत नाही, म्हणून मात्र शोधल्यामुळे सुद्धा त्यांना जागा सापडत नाही, म्हणून ते एका गायीच्या गोठ्यात गेले. विचार करा, देवाचा पुत्र जन्म घेणार आहे, देवाचा पुत्र या पृथ्वीमध्ये जन्म घेणार आहे आणि जन्म घेणाऱ्या पुत्राला अगदी नीट जागा पण नाही. हालेलुया. मनुष्य ज्या स्थितीमध्ये आहे, जसे स्थितीत म्हणजे जशी त्याची ऐपत आहे त्या ऐपतीप्रमाणे तू हॉस्पिटलमध्ये नाव देणार. हॉस्पिटलमध्ये मात्र तिसरीची जी डिलिव्हरी होणार आहे, प्रसूती होणार आहे, त्या आपल्या ऐपतीप्रमाणे तू हॉस्पिटलमध्ये ती मात्र रूम, स्पेशल रूम किंवा साधे रूम अशा प्रकारे तू ते रूम काय करणार, बुक करणार आपल्या बायकोसाठी किंवा ही स्त्री आपल्या स्वतःसाठी, प्रसूतीसाठी, डिलिव्हरी झाल्यानंतर तिथे राहण्यासाठी. जशी त्यांची ऐपत असते त्या ऐपतीप्रमाणे कारण बा हॉस्पिटलमध्ये नाव देणार. काही जे मात्र भरपूर श्रीमंत मोठ्या हॉस्पिटलमध्ये नाव देणार आणि हॉस्पिटलमध्ये सहा डिलिव्हरी झालेली आहे आणि एखादा व्यक्ती भरपूर श्रीमंत आहे, मग तो काय करणार, आपल्या बायकोसाठी स्पेशल रूम घेणार आणि स्पेशल रूम मध्ये तो आपल्या बायकोला, आपल्या बाळाला ठेवणार. ही सर्व सुविधा त्याच्या पत्नीला आणि त्याच्या बाळाला मिळाव्या म्हणून अगदी स्पेशल रूम मध्ये. तो श्रीमंत आहे, त्याची ऐपत आहे, पैसे भरण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे, म्हणून तो अगदी चांगला रूम घेणार. आणि इथे तर देवाचा पुत्र जन्म घेणार होता. या परमेश्वराकडे काही कमी आहे का? नाही. जो शब्दाने सर्व काही बनवतो त्या देवाचा पुत्र जन्म घेणार आहे आणि या देवाच्या पुत्रासाठी मात्र एक राजवाडा सोडू द्या, एक श्रीमंत माणसाची घर सोडू द्या, निदान साधे घर सुद्धा सापडले नाही. हालेलुया. हालेलुया. असं का घडलं? का देवाने आपल्या पुत्रासाठी राजवाड्याची तयारी केली नाही? का देवाने आपल्या पुत्रासाठी चांगल्या घराची तयारी केली नाही? कारण ख्रिस्ताला जन्मापूर्वीच या दुःखाचा सामना करायचा होता मानव जातीसाठी. हे पित्यालाही ठाऊक होते आणि प्रभू येशूलाही ठाऊक होते. म्हणून मात्र प्रभूच्या जन्माच्या वेळी मात्र या पवित्र माता मरियेला कुठेही जागा मिळाली नाही आणि जिथे मात्र पवित्र माता मरियेची प्रसूती होणार होती, डिलिव्हरी होणार होती, ती जागा होती गायीचा गोठा. आता या गायीच्या गोठ्यामध्ये पहा, त्याला तो गायीचा गोठा सापडला त्या गव्हाणीमध्ये. आता गायीच्या गोठ्यामध्ये काय असतात? गायी असतात ना. गायीच्या गोठ्यात गायी असतात, वासरे असतात आणि मात्र गोठ्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला आढळतात. गोठ्यामध्ये शेण पडते गायींचं, गोठ्यामध्ये पेंडा वगैरे गवा भरलेला असतो किंवा गोठ्यामध्ये मच्छर वगैरे फिरत असते, चावत असते वासामुळे. आणि दुसरी गोष्ट, आता थंडीचे दिवस होते. ज्या लोकांनी रात्री नाईटच्या प्रार्थनेमध्ये सहभाग घेतला होता, किती थंडी लागत होती? भरपूर थंडी होती ना. आता थंडीच्या दिवसात ख्रिस्ताचा जन्म होणार होता. आता ही सर्व परिस्थिती त्या ठिकाणी आहे. पहिलं ठिकाण आहे गायीचा गोठा, दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आहे शेणाचा वास, दुर्गंधी, तिसरी गोष्ट त्या ठिकाणी आहे मच्छर, चौथी गोष्ट त्या ठिकाणी आहे थंडी. आणि ही सर्व परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि अशा ठिकाणी एका स्त्रीची म्हणजे पवित्र माता मरियेची प्रसूती होते, डिलिव्हरी होते आणि अशा स्थितीत ती बाळाला जन्म देत आहे, म्हणजे प्रभू येशूचा जन्म होत आहे. विचार करा, मात्र एक गरोदर स्त्री, डिलिव्हरीची वेळ आलेली आहे, तिच्यासाठी अगदी मात्र चांगली जागा आपण तयार करणार, थंडीमध्ये कुठेतरी बाहेर काढून मात्र तिची डिलिव्हरी करणार नाही. आणि थंडीच्या दिवसात तर करणारच नाही, कारण आपल्याला माहिती आहे थंडीच्या दिवसाचा असर डिलिव्हरी झालेल्या बाईवर आणि बाळावर किती होऊ शकतो. या बाबतीत आपल्याला सांगायची गरजच नाही.
की थंडीच्या दिवसात जर एखाद्या स्त्रीची डिलिव्हरी होते त्याचा असर त्या स्त्रीवर आणि बालावर नक्की पडतो. थंडीमुळे स्त्रीला मात्र डिलिव्हर झालेल्या स्त्रीला भरपूर त्रास होणार आणि बालाला सुद्धा त्रास होतो थंडीमध्ये. रात्रीच्या वेळी आपण शक्यता बालांना थंडीमध्ये बाहेर सुद्धा काढणार नाही. का? थंडी लागल्यामुळे बालाला सर्दी खोकला होईल का याची भीती असते. थंडीमुळे मात्र स्त्री डिलिव्हरी झाल्यानंतर एक स्त्री मग ती गरमी असो थंडी असो पावसाळा असो शक्यता ती मात्र जास्त करून स्वतःला जपणार. तिच्या शरीरात ऊब तयार व्हावी म्हणून असे कपडे ती घालणार, पायामध्ये सॉक्स घालणार, कानामध्ये कापूस वगैरे घालून कान वगैरे बांधून ठेवणार. का? अंगाला जास्त थंडी लागू नये, आतमध्ये गरमी उत्पन्न व्हावी म्हणून. डिलिव्हरी झालेल्या बाईला आतमध्ये जितकी हीट तयार होणार तितकी हीट तिच्यासाठी चांगली असते. पण थंडीचा असर तिच्या शरीरावर जर पडला तर तो बालावरही पडू शकतो. पण या ठिकाणी गायीचा गोठा आहे, 4 भिंती पण नाही आणि अशा ठिकाणी कितीतरी थंडी असणार आणि रात्रीची वेळ आहे. आईलाही आणि बालालाही त्रास होता या ठिकाणी. आणि वचन सांगते तिचा प्रथम पुत्र जन्मल्यानंतर म्हणजे प्रभू येशूचा जन्म झाल्यानंतर पवित्र माता मरीने बाल येशूला गवाणीमध्ये ठेवले. गवाणी म्हणजे नक्की काय? तर ज्या गवाणीमध्ये गायी म्हशी आपलं तोंड घालून पाणी पितात, खुराक खातात, खाणे खातात, ज्याला गवाणी म्हणतात. ही गवाणी दगडाची असते. हल्ली बांधकामाची दगडाची अनेक प्रकारची बनवली जाते, पण प्रभूच्या वेळेला ती गवाणी दगडाची होती. आणि या दगडाच्या गवाणीमध्ये मात्र पवित्र माता मर्या बाल येशूला ठेवत आहे. ज्या गवाणीमध्ये गायी आपलं तोंड घालून खुराक खातात, खाणे खातात, पाणी पितात, त्या गवाणीतच का प्रभूला ठेवले? काहीतरी परमेश्वराचे हेतू होते आणि ते कोणते होते पहा. पहिली गोष्ट, गवाणी जेव्हा गायी आपलं खाणं खात असतात तेव्हा गायीच्या तोंडातून लाळ बाहेर पडत असते ना. बघितले का? पाहिले का कधी? बघा, गायी म्हशी जेव्हा खाणं खातात तेव्हा त्यांच्या तोंडातून काय पडते? लाळ पडते की नाही? त्यांच्या तोंडातून पडणारी लाळ ही चिकट चिकट जी लाळ असते ही मात्र हा पदार्थ त्यांच्या तोंडातून पडत असतो. आता ही लाळ त्या गवाणीला लागली असणार. दुसरी गोष्ट, गवाणीमध्ये मात्र खुराक खाणे खाण्यामुळे ही गाय खाते आणि लाळ पडते, त्यामुळे त्याच्यावर मच्छर आणि माशा असतात. गवाणीवर काय असतात? मच्छर आणि माशा असतात बसलेल्या. तिसरी गोष्ट, गवाणी दगडाची असल्यामुळे थंड असते. दगडाची असल्यामुळे थंडीच्या दिवसात ती अधिक थंड होते. दगड थंडीच्या दिवसात पहा किती थंड असतो. त्यामुळे रात्रीची वेळ होती, थंडीचे दिवस होते, म्हणजे ती गवाणी पूर्ण थंड असणार. ज्या बालाला ऊब येण्यासारखं साधन हवं होतं त्या बालाला ऊब येण्या जीवलट आणखी थंडी. जन्मलेल्या बालाला आपण काय करतो? जन्मल्यानंतर ताबडतोब त्याला कपड्यामध्ये गुलांडून आपण ठेवणार. त्याचे हात पाय सर्व, अगदी फक्त पुढचा थोडासा चेहरा तोंड ठेवणार, बाकी अगदी डोक्यापासून कपालापासून कानापासून संपूर्ण आपण त्याला कपड्यामध्ये गुलांडून ठेवणार की त्याला हवा लागू नये म्हणून. परंतु बाल येशूला म्हणजे प्रभू येशूला या गवाणी ठेवण्यात येते. आता बघा तिथे दुर्गंधी आहे. दुर्गंधीचा अर्थ काय होता? दुर्गंधी, घाण म्हणजे माणसाची पापे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माने प्रभूने लोकांना हे स्पष्ट केले, हे प्रगट करून दाखवले की पहा, या जन्माच्या दिवशीच ही घाण, या घाणी माझ्या आजूभोवती आहे. याच्यामध्ये मला ठेवण्यात आलेले ही तुमच्या पापांची घाण आहे. माणसाच्या पापाची घाण, दुर्गंधी, माणसाची पापे प्रभू येशूने स्पष्ट केले की तुमच्या सर्वांची पापे मी माझ्या स्वतःवर घेणार आहे. ही पापाची दुर्गंधी मी माझ्या अंगावर घेणार आहे. हे जन्माच्या पहिल्याच दिवशी प्रभूने स्पष्ट केले. त्यानंतर मच्छर, माशा या सर्व तिकडे बसलेले असणार. प्रभूने त्या ठिकाणी ही गोष्ट प्रगट केली. या मच्छर, या माशा म्हणजे मात्र तुमची संकटे, तुमच्या जीवनात येणारे अडथळे, तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्या, तुमच्या
तुमच्या जीवनात येणाऱ्या निराशा या सर्व मी माझ्या अंगावर घेणार आहे, हे सुद्धा प्रभूने जन्माच्या दिवशी स्पष्ट केले. की तुमची संकटे, समस्या, अडथळे म्हणजे आपल्या मानवाच्या समस्या प्रभू येशूने स्वतःवर घेतल्या पहिल्या दिवसापासूनच. तिसरी गोष्ट, थंडीमुळे त्रास होत असणार, पीडा होत असणार. प्रभूने त्यावेळी ही गोष्ट स्पष्ट केली की तुमचे रोग, तुमचे आजार, तुमच्या पीडा मी माझ्या अंगावर घेणार आहे, मी माझ्या शरीरावर मात्र घेणार आहे. आणि हे सुद्धा प्रभूने पहिल्या दिवशीच तिकडे स्पष्ट करून दाखवले. प्रभूच्या जन्माने सर्व लोकांना आनंद झाला, पण प्रभू तिथे दुःख भोगत होता. पवित्र मातेवर पीडा भोगत होती जन्माच्या पहिल्या दिवसापासून, जन्माच्या अगोदर पासून, मात्र त्यांना यातना होत्या. हालेलुया. बाल येशूचा जन्म होण्याच्या अगोदर पवित्र मारिया यातना सहन करत होती. आणि बाल येशूच्या जन्माच्या वेळी जणू काय यातनेला, पीडेला सुरुवातच झाली होती. आणि अशा प्रकारे ख्रिस्ताचा जन्म त्या ठिकाणी झाल्यानंतर प्रभू येशू साऱ्या मानव जातीची पापे, आजार, दुःख, संकट, समस्या सर्व आपल्या शरीरावर घेते. त्यानंतर रात्रीच्या वेळेला बघा एक महत्वाची गोष्ट, वचनसंदेही मात्र मत्ते 2 अध्यायामध्ये आपण पाहतो. या मत्ते 2 अध्यायामध्ये वचनसंदेही मात्र 1 वचनापासून मात्र त्या ठिकाणी 12 पर्यंत जेव्हा हे ज्ञानी राजे यहूदाच्या राजाकडे हेरोदाकडे आले आणि हेरोदाच्या राजाला म्हणत आहे की आम्ही पूर्व दिशेत त्याचा तारा पाहिलेला आहे, तर यहूदाचा राजा कुठे जन्मणार आहे, आम्ही त्याला नमन करण्यासाठी आलेले आहोत. राजा घाबरून गेला, आता मी राजा आहे, आता दुसरा कोणता राजा जन्म घेते, माझी जागा जाणार, माझे स्थान जाणार. आणि म्हणून मात्र या हेरोद राजाने मात्र त्या मागील लोकांना म्हटले की तुम्हाला शोध लागल्यानंतर मला कळवा, म्हणजे मी पण येऊन त्याला नमन करीन. नव्हे, हेरोद राजा नमन करणार होता असं नाही, तर वध करणार होता. हे ज्ञानी राजे निघाले आणि ताऱ्याने त्यांना वाट दाखवली. तारा जो होता, हा तारा या ज्ञानी लोकांना बाल येशूचा जन्म झाला होता, ज्या गोठ्या, ज्या गव्हाणीत प्रभूला ठेवले होते, त्या ठिकाणी तिनिवले राजा आले. आणि आल्यानंतर त्याने मात्र प्रभू येशूला नमन केले, वंदन केले आणि आपल्या बरोबर आलेल्या भेटी प्रभूला अर्पण केल्या. त्यानंतर त्यांना स्वप्नात सूचना मिळाली, हेरोदाकडे जाऊ नका, दुसऱ्या वाट्याने जा, आपल्या घरी जा. तेव्हा त्या दुसऱ्या वाट्याने आपापल्या गावी, आपापल्या देशी गेले. 3 राजे प्रभूला नमन करण्यासाठी आले. प्रभूला भेटण्यासाठी बालाला राजे प्रत्येक वेगवेगळ्या देशातून आलेले ते राजे होते. या 3 ज्ञानी राजाने प्रभू येशूला मात्र नमन केले आणि आपल्या बरोबर आलेल्या भेटी दिल्या. तर बायबलच्या नियमाप्रमाणे राजा राजाला भेटायला जायचं असेल तर राजा राजाला मौल्यवान वस्तू घेऊन जायचा. ज्या प्रकारे सोने, ऊद, गंधरस ही दाने प्रभूला अर्पिली, या मौल्यवान वस्तू होत्या, ज्या राजा म्हणजे एक राजाला देत होता. या ठिकाणी 3 राजाने एका राजाला मौल्यवान वस्तू अर्पण केल्या, कारण त्याला माहिती होते हा बाल येशू राजा आहे आणि आम्ही त्याची प्रजा होत्या. राजाने माहिती होते हा सर्वात मोठा राजा जो जन्मलेला आहे तो प्रभू येशू आहे. म्हणून त्याने बाल येशूला, प्रभू येशूला नमन आणि वंदन केले. पुढे वचनसंदेही मात्र 2 अध्यायामध्ये 13 ते 15 रात्री देवदूताने योसेफास म्हटले, हेरोद बालाचा वध करण्यासाठी पाहत आहे, तर तू बालाला आणि त्याच्या आईला इथून घेऊन मिस्र देशात जा. वचन काय सांगते पहा, देवदूताने म्हटल्याप्रमाणे योसेफ बालाला आणि त्याच्या आईला घेऊन निघत आहे. आता ज्या रात्री जन्म झालेला आहे, ज्या वेळी जन्म झालेला आहे, त्यावेळेला हेरोद आता या बालाची हत्या करण्यासाठी पाहत आहे, कारण त्याचे राज्य त्याच्यापासून हिरावून गेल्यात येऊ नये म्हणून तो बाल येशूचा वध करण्यासाठी टपलेला आहे. आता ज्या स्त्रीची डिलिव्हरी झालेली आहे, ज्या दिवशी, ज्या रात्री, त्याच रात्री पलायन करायचे, त्याच वेळी तिथून निघून जायचे. बालाला या बेथलेम गावातून, यरूशलेम यहूदाच्या देशातून मिस्र देशात, दुसऱ्या देशात, या ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणात, हालेलुया हालेलुया,
किलोमीटर बालाला घेऊन डिलिव्हरी झालेली प्रसूत झालेल्या स्त्रीला काय त्रास होत असणार विचार करा. हालेलुया. आणि महत्वाची गोष्टी त्यांच्यामध्ये म्हणजे भीती होती की त्या आईला भीती असणार की माझ्या बालाला हेरोद मारण्यासाठी पाहते. तू या रस्त्याने तर नाही येणार, त्या रस्त्याने तर नाही येणार, आणि अचानक आला तरी माझ्या बालाचा वध केला तर. एक भीती पण पसरलेली होती. हालेलुया. हालेलुया. अशा अवस्थेत अशा स्थितीत ही आई आपल्या बालाला घेऊन आणि योसेफ आपल्या बालाला घेऊन तिथून निघते. बालाला किती थंडी लागत असणार. रात्रीची वेळ होती. आपण असं सुद्धा रात्रीच्या वेळी थोड्या वेळासाठी बालाला बाहेर काढत नाहीत. आणि आता या स्त्रीची डिलिव्हरी झालेली आहे, जिला ऊब येण्याची गरज होती, जिला आरामाची गरज होती, जिला अन्नाची गरज होती. डिलिव्हरी झालेल्या स्त्रीला भरपूर भूक लागते. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ जेव्हा दूध पिते तेव्हा या स्त्रीला भरपूर भूक लागते. तिला वेळोवेळी काहीतरी खायला लागते, कारण बाळ दूध पिते म्हणून. विचार करा, कदाचित अन्न पण नसणार, जेवण पण नसणार, त्यावेळेला परिस्थिती काय असणार या आईची. आणि डिलिव्हरी झालेली किती त्रासही होत असणार तिला. आणि या देशातून दुसऱ्या देशात जायचंय, इतका प्रवास करायचंय, आणि बालाला थंडी लागत असणार. प्रभू येशूने किती त्रास जाणवत असणार. ज्याचा जन्म झालेला आहे त्याच रात्री मात्र प्रवास करायचे, त्याच रात्री पीडा भोगायच्या, त्याच वेळेला पीडेला सुरुवात झालेली आहे. बालालाही त्रास आणि आईला पण. हालेलुया. प्रभूच्या जन्माने आपल्या सर्वांना आनंद दिला, पण प्रभूने काही दुःख सोसले याची कोणाला तरी कल्पना आहे का? आईने काय वेदना सोसल्या याची कोणाला तरी जाणीव आहे का? फक्त खा प्या मोज मजा नाच तमाशा करा हेच चाललेले आहे, परंतु प्रभूने काय दुःख सहन केले याची कोणालाच कल्पना नाही. आपण ख्रिसमस या दिवशी आपण मात्र सर्व एकत्र जमलेले आहोत, पण प्रभूच्या दुःखाचे स्मरण करा की प्रभूने माझ्यासाठी त्या दिवशी काय वेदना सहन केल्या. काय मी खाणे पिणे नाच तमाशा याच्यात जीवन घालवणार, याच्यात दिवस घालवणार का? नाही. तर या दिवशी काय करायला हवं? या दिवशी प्रभूची स्तुती आराधना करायला हवी. प्रभूची सुवार्ता अनेक लोकांना सांगायला हवी की ख्रिस्त तुमच्यासाठी जन्मलेले, आपल्या सर्वांसाठी, तुमच्या उद्धारासाठी. त्याने आपली पापे, आपले रोग, आपल्या पीडा स्वतःवर घेतल्या. प्रभू येशू हाच परमेश्वर आहे, तोच उद्धार करताय, तोच तुमची बंधने तोडेल. गोरगरीब आहेत, अनाथ आहेत, लाचार आहे, बेघर झालेले लोक आहेत, विधवे, अशा लोकांना मदत करा. गरीब आणि गरजवंतांना सहाय्य करा, कारण प्रभूने त्या दिवसापासून दुःख सहन केले. या आईने त्या दिवसापासून दुःख सहन केले. मग आजचा दिवस आहे प्रभूच्या स्वार्थेची घोषणा आणि गोरगरीब, दीनदुबळे, अनाथ, लाचार यांना मदत करणे. आपण ख्रिसमस या सणाच्या निमित्ताने आपण इकडे काही कांदे बांधवांना, अपंग बांधवांना आणि भगिनींना आणि ती बोलवलेले होते, आणि त्यांना आपण भोजन जेवण वगैरे दिले, राशन पाणी दिले, आपण त्यांना आर्थिक मदत केली. ख्रिसमस या सणाच्या निमित्ताने आपण त्या गोर गरिबांना किंवा मात्र जे आणले होते, अपंग होते, अशा लोकांना बोलवून मात्र त्यांना अन्न पाणी देऊन राशन पाण्याची आपण त्यांना मदत केली. हाच ख्रिसमस आहे की गरिबांना तुम्ही सहाय्य करा, जो लाचार आहे त्यांना तुम्ही मदत करा. सण साजरा करीत खाणेपिणे करीत बसू नका, तर प्रभूच्या स्वार्थेची घोषणा करा आणि गरिबांना सहाय्य करा, गरिबांना मदत करा. हाच आहे ख्रिसमस. लोक सर्व खाण्यापिण्यात गुंतलेले आहेत, सण करत आहेत. प्रभूचा जन्म तर प्रति दिवशी आपल्या जीवनात होत असतो. प्रभूचा जन्म तर आपल्या हृदयात व्हायला हवा. ख्रिस्ताचा जन्म आपल्या अंतःकरणामध्ये व्हायला हवा. गोठे बनवणे, स्टार लावणे, लाइटिंग करणे, सजावट करणे हा ख्रिसमस नाहीच. या गोष्टी बायबल या गोष्टींना मान्यता देत नाही. हे सर्व चुकीचं आहे. हे करत बसू नका. त्यापेक्षा तेच पैसे गोरगरिबाला खायला प्यायला घाला. त्यापेक्षा दान धर्म करा, चांगली सत्कृत्य करा. परमेश्वर पिता आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. अद्यापर्यंत येशूला नेऊन गायीच्याच गोठ्या ठेवतात, गायीच्या गोठी बनव. येशूला अद्यापर्यंत आपण हृदयात जागा दिलेली नाही, अद्यापर्यंत अंतःकरणात बोलवलेलं नाही. वचन सत्य पेत्राचं दुसरे पत्र 1:19 वचनात हा पहाटेचा तेजस्वी तारा आपल्या अंतःकरणामध्ये जन्मलेला पाहिजे, हात उगवलेला पाहिजे आपल्या हृदयात, आपल्या अंतःकरणात. वचन तसं ते
शिवाय अधिक निश्चित असे संदेशाचे वचन आम्हाजवळ आहे. ते कालोखाच्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्यासारखी प्रमाणे तुमच्या अंतःकरणात दिवस उजेडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. कुठे जन्माला पाहिजे? कुठे या ताराचा उदय झाला पाहिजे? अंतःकरणात, गोठ्यात नाही. हा तारा वचन सांगते तुमच्या अंतःकरणामध्ये त्या ताराचा उदय झाला पाहिजे. हा तारा प्रभू येशू आहे. प्रगटीकरण या पुस्तकामध्ये 22 अध्याय 16 वचनामध्ये आपल्या प्रभू येशूचा जन्म आपल्या हृदयात व्हायला हवा, आपल्या अंतःकरणात व्हायला हवा. हा तारा हृदयात चमकायला हवा. आपल्या घराच्या बाहेर नाही, गोठ्यामध्ये नाही, आपल्या हृदयात. आणि बायबल हेच तर सांगते की हा पहाटेचा तारा तुमच्या अंतःकरणात त्याचा उदय व्हायला हवा, त्याचा जन्म व्हायला हवा. ख्रिस्ताचा जन्म आपल्या हृदयात झाला पाहिजे. या ख्रिस्ताला आपण आपल्या अंतःकरणामध्ये जागा दिली पाहिजे. जो आपला राजा, आपला परमेश्वर आहे, प्रभू येशू आहे. प्रभूने अनेक वेदना सहन केल्या, अनेक दुःख सहन केले, कारण मानव जातीचा उद्धार व्हावा, मानव जातीचे तारण व्हावे म्हणून आपल्या प्रत्येकाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी प्रभू येशूने दुःख सोसले. त्या प्रभू येशूला आपला उद्धार करता, आपला प्रभू, आपला तारणारा, आपला जनक म्हणून स्वीकारा, कबूल करा, ग्रहण करा प्रभू येशूला आपला परमेश्वर म्हणून. तो साऱ्या जगाचा राजा आहे. तोच मात्र एक मुक्तिदाता परमेश्वर आहे. तो एक उद्धारक परमेश्वर आहे. आणि बायबल काय सांगते पहा, आपल्यासाठी प्रभू कशा प्रकारे प्रभूने जन्म घेताना आपला मानवाचा विचार त्याने कशा प्रकारे केला. वचन सांगते की मात्र इब्री लूकास पुस्तकामध्ये 2 अध्याय 14 वचनात मुले एकाच रक्त मांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. प्रभू येशू आपण जसे रक्त मांसाचा तसं आपल्यासाठी प्रभू रक्त मांसाचा होऊन जन्म घेतला, मानव बनून. योहान 1 अध्याय 14 वचनात शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते पित्यापासून आलेले एकुलतेकाचे गौरव असावे असे अनुग्रह सत्य आणि परिपूर्ण होते. शब्द योहान 1 अध्याय 3 प्रारंभिक शब्द होता, शब्द प्रभू येशू होता. तो शब्द आत्मा देह बनला, शरीर आपल्यासाठी शरीर बनून, मानव बनून प्रभूने जन्म घेतला. रक्त मांसाचा बनला गेला आणि रक्त मांसाचा बनून त्याने आपल्या सर्वांची पापे प्रभू येशूने जन्माच्या पहिल्या दिवसापासून स्वतःवर घ्यायला सुरुवात केली. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू मानवासाठी मानव बनला. एक दिवस परमेश्वराचा सेवक रस्त्याने जात होता. त्याने रस्त्याने जाताना पाहिलं की एका मनुष्याचा पाय मुंग्याच्या वारुलावर, मुंग्याच्या बिलावर पडल्यामुळे अनेक मुंग्या जखमी झाल्या, अनेक मुंग्या मरण पावल्या. तर त्यांचे घर तुटले आणि मुंग्या तिथून निघून जाऊ लागल्या. तेव्हा या प्रभूच्या सेवकाला दया आली की मात्र मुंग्यानो, तुम्ही मात्र घाबरू नका, तुमचे घर तुटले, मी बांधून देईन. तुम्ही आजारी झाल्यात, मी तुम्हाला हॉस्पिटल मध्ये नेईन, मी तुमची काळजी घेईन. तो बोलू लागला. पण त्याने विचार केला, माझी भाषा मुंग्यांना कळत नाही, माझी भाषा मुंग्यांना कळण्यासाठी मला मुंगी बनून जावं लागेल आणि मी बनू शकत नाही. तसंच आहे, प्रत्येक मानवावर सैतानाचा पाय पडला होता. त्यामुळे मनुष्य मरत चालले होते, नाश पावत चालले होते, पापात, संकटात, आजारात, दुःखात सापडलेले होते. देवाने वरून पाहिले की माझ्या लोकांवर सैतानाचा पाय पडलेले, त्यांचं जीवन, कुटुंब उद्ध्वस्त होते, नष्ट होते. देवपिता वरून बोलू लागला, माझ्या लेकरांनो रडू नका, मी आहे तुमच्या बरोबर, मी तुम्हाला बरे घेईन, मी तुम्हाला सांभाळेन, मी काळजी घेईन. पण देवाचा आवाज लोकांना काही कळत नव्हता. देवाचा आवाज लोक ओळखू शकत नव्हते. मग देवाने विचार केला, माझा आवाज लोक ओळखत नाही तर मला मानव बनून जगात जावं लागेल. आणि खरोखर देव प्रभू येशू मनुष्य बनून या जगात आला. मानवासाठी तो मानव बनला. मानवाचे दुःख जाणण्यासाठी, मानवाचे वेदना जाणण्यासाठी, मानवाच्या भावना जाणण्यासाठी तो मानव बनून जगात आला. हा मनुष्य मुंगीसाठी मुंगी बनला नाही, पण देव मात्र मानवासाठी मानव बनला. देव असूनही राजवाडा सोडून, राज्य सोडून, स्वर्ग सोडून, सिंहासन सोडून तो आपल्यासाठी गायीच्या गोठ्यात जन्माला आला. आपल्यासाठी वेदना सहन करायला, पीडा सहन करण्यासाठी आला.
देव असून राजा असून एका गोठ्यामध्ये जन्मला. हालेलुया, हालेलुया. किती महान आहे आपला प्रभू येशू, किती प्रेम करतो तो आपल्यावर, की आपल्यासाठी तो मानव सुद्धा झाला, मनुष्यासाठी तो मनुष्य बनला गेला. इतकं प्रेम प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रतीकांवर मात्र करत आहे आणि आपण प्रत्येक जण मात्र त्याच्यासाठी खास, अद्भुत, किमती आणि महत्वाची व्यक्ती आहोत. ख्रिस्ताचा जन्म आपला उद्धार आहे, आपले तारण आहे, आपली उन्नती आहे, आपली प्रगती आहे आणि ख्रिस्ताच्या जन्माने आपली हरेक बंधने तुटली जाते. इतकंच नव्हे, वचन संधी करेनिकरा दुसऱ्या पत्रामध्ये 8:9 प्रभू येशू आपल्यासाठी दरिद्री बनला. धनवान असूनही तो दरिद्री झाला, कारण त्याच्या दारिद्र्याने आपण धनवान व्हावे. प्रभू आपल्यासाठी गरीब बनला, दरिद्री बनला. प्रभूने जन्म कुठे घेतलाय? गायीच्या गोठ्यात. राजा असून, परमेश्वर असून एका गायीच्या गोठ्यात आणि एक गरीब कुटुंबात. पवित्र माता मरिया आणि योसेफ एक गरीब कुटुंब होते. याचा आणखीन अर्थ आपल्याला पाहिजे असेल तर बायबल म्हणते लूक 1:24 आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्याचा जोडा किंवा पारव्याची 2 पिले याचा यज्ञ करावा. आता पवित्र माता मरियेने होल्याचे पिल्ले किंवा पारव्याचे पिल्ले याचा यज्ञ केला आणि हा यज्ञ कोणासाठी होता? एक गरीब स्त्रीसाठी. जी स्त्री गरीब असेल तिने मात्र हालेलुया होल्याची पिल्ले किंवा पारव्याचे पिल्ले तिने द्यावी. जी स्त्री गरीब असेल, मुलगा जन्माला नंतर तिने होल्याचे किंवा पारव्याचे पिल्ले याचा यज्ञ करायचा. पण श्रीमंत असेल तर तिने मेंढा अर्पायचा. लेवी 12 वाचला तर आपल्याला कळेल. एखादी स्त्री श्रीमंत आहे तर तिने काय अर्पायचा? मेंढा. पण जर तिची ऐपत नाही, गरीब आहे ती, तर तिने काय द्यायचं? होल्याची किंवा पारव्याची पिल्ल द्यायची. आता या ठिकाणी पवित्र माता मरिया आणि योसेफ होल्याच्या किंवा पारव्याच्या पिल्लापैकी अर्पण करत आहे. याचा अर्थ त्यांची ऐपत नव्हती, ते कुटुंब गरीब होते. प्रभू येशू राजा असून सुद्धा एका गरीब कुटुंबात जन्म घेत आहे आणि ते पण एका गायीच्या गोठ्यात जन्म घेत आहे. गरीब कुटुंबात तिथे कोणतेही सुख सोयी नव्हत्या. प्रभूच्या जन्मापासून मोठे होईपर्यंत प्रभूने मात्र श्रीमंतीचा लाभ घेतला नाही, कोणत्या सुख वस्तूचा लाभ घेतला नाही. गरिबीमध्ये वाढले, दुःख सहन प्रभू येशूने केले. मानवासाठी प्रभू झटले, आपल्यासाठी दरिद्री बनला प्रभू येशू, की आपण सर्व धनवान बनावे म्हणून, आपण सर्व श्रीमंत बनावे. येशू आपल्यासाठी दरिद्री झाला. आपण का धनवान नाही? कारण आपण प्रभूची कृपा स्वीकारली नाही. प्रभूने आपल्या पिढ्या घेतल्या, पण आपण प्रभूची कृपा कधी घेणार? जेव्हा घेणार तेव्हा धनवान आणि श्रीमंत बनणार. हालेलुया. इतकं सारं कोण करू शकतो? कोणीच नाही जे प्रभू येशूने केले. म्हणून प्रभूचा जन्म आपल्या उद्धारासाठी, आपल्या तारणासाठी झाला, आपल्याला वाचविण्यासाठी, आपल्याला मुक्ती करण्यासाठी, आपली बंधने तोडण्यासाठी प्रभूचा जन्म झाला. या दिवशी प्रभूची आराधना करा, धन्यवाद द्या प्रभू येशूला, स्तुती करा, प्रशंसा करा, गोरगरिबांना सहाय्य करा, प्रभूच्या स्वार्थीची घोषणा करा, प्रभूचं काम करा, ज्याच्याने प्रभूला अधिक आनंद होईल. नाच तमाशा, खाणे पिणे करणे नाही. रोमकरसपत्र 14:17 खाणे पिण्यात देवाचे राज्य नाहीच, तर नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणार आनंद ह्या देवाचे राज्य आहे. आणि देवाचं राज्य कोण आहे माहितीये? प्रभू येशू. प्रभू येशू देवाचं राज्य आहे. आणि येशू खाण्या पिण्यात नाही, तर नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणाऱ्या आनंदात ख्रिस्ताचा वास आहे, ख्रिस्ताची वस्ती आहे. राज्य येशू स्वतः आहे. हालेलुया. साधू सुंदर सिंहने एक प्रार्थना म्हटलेली आहे, मी स्वर्ग मागत नाही किंवा कोणत्या सुख समाधानाच्या गोष्टी मागत नाही, मी तुला मागतो, कारण जिथे तू आहे तिथे स्वर्ग आहे. तू म्हणतो प्रभू येशूला, प्रभू मला तू हवाय, कारण जिथे तू आहे तिथे सर्वस्व आहे. कारण येशूच राज्य आहे, जिथे येशू आहे तिथे सर्वस्व आहे. प्रभूला प्राप्त करा. तोच आपलं राज्य आहे, तोच आपलं सर्वस्व आहे आणि तोच आपली उन्नती आणि आपली प्रगती घडवणारा परमेश्वर आहे. तोच आपल्या जीवनात अद्भुत कार्य करणारा प्रभू आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.
हालेलुया